हरि जय जय राम कृष्ण 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 जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण राम जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण राम जय जय राम कृष्ण हरि जय जय राम हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम हरि जय जय राम कृष्ण हेलो रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता 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 लोचनी हे सुख झाले हो साधनी सुख झाले हो साधनी साधनी तो हा विठ्ठल बरवा बरवा विठ्ठल बरवा सुख झाले हो साधने सुख झाले हो साधने साधने तो विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा तो माधव बरवा तो माधव बरवा बरवा तो विठ्ठल बरवा बरवा वा विठ्ठल बरवा तो माधव बरवा तो माधव बरवा बरवा तो विठ्ठल बरवा बरवा तो विठ्ठल बरवा बौद्ध सुकृताची जोडी 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 हे म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी आवडी तो हा विठ्ठल बरवा बरवा विठ्ठल बरवा मना विठ्ठल आवडे मना विठ्ठल आवडे आवडी तो विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरवा हे तो माधव बरवा तो माधव बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा बरवा विठ्ठल बरवा तो माधव बरवा तो माधव बरवा बरवा तो विठ्ठल बरवा बरवा तो विठ्ठल बरवा
सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर देवीवर तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर देवीवर तो विठ्ठला बरवा बरवा तो विठ्ठला बरवा तो माधव बरवा तो माधव बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा बरवा विठ्ठल बरवा तो माधव बरवा तो माधव बरवा बरवा तो विठ्ठला बरवा बरवा तो विठ्ठला बरवा जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण 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 हरे जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरे जय जय राम जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय राम जय राम अलिंगन घडे मोक्ष सायुजता जोडी मोक्ष सायुजता जोडी मोक्ष सायुजता जोडी लिंगन गडे मोक्ष सायुजता जोडी मोक्ष सायुजता जडे मोक्ष सायुजता जडे अलिंगन घडे मोक्ष सायुजता जोडी मोक्ष सायुजता जोडी मोक्ष सायुजता जोडी लिंगना गडे मोक्ष सायुजता जोडे मोक्ष सायुजता जोडे मोक्ष सायुजता जोडे ऐसा संताचा महिमा ऐसा संताचा महिमा ऐसा संताचा महिमा संताचा महिमा ऐसा संताचा महिमा झाली बोलाया चेष्मा झाली बोलाया चेष्मा झाली बोलाया चेष्मा ऐसा संताचा महिमा झाली बोलायाची सीमा झाली बोलायाची सीमा झाली बोलायाची सीमा तीर्थे पर्व काळ अवघी पाया पे सकळ अवघी पाया पे सकळ अवघी पाया पे सकळ तीर्थे पर्व काळ अवघी पायाची सकळ अवघी पायाची सकळ अवघी पायाची सकळ ऐसा संताचा महिमा संताचा महिमा ऐसा संताचा महिमा संताचा महिमा ऐसा संताचा महिमा झाली बोलाया चेष्मा झाली बोलाया चेष्मा झाली बोलाया चेष्मा ऐसा संताचा महिमा झाली बोलायाची सीमा झाली बोलायाची सीमा झाली बोलायाची सीमा तुका म्हणी देवा त्यांची केली पावे सेवा केली पावे सेवा त्यांची केली पावे सेवा तुका म्हणे देवा त्यांची केली पावे सेवा त्यांची केली पावे सेवा त्यांची केली पावे सेवा ऐसा संताचा महिमा संताचा महिमा ऐसा संताचा महिमा महिमा ऐसा संताचा महिमा झाली बोलाया चेष्मा झाली बोलाया चेष्मा झाली बोलाया चेष्मा ऐसा संताचा महिमा झाली बोलायाची झाली बोलायाची सीमा झाली बोलायाची सीमा रखुमाये रखुमाये
विठोबार कुमार विठोबार कुमार 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 आलिंगन गडे आलिंगन गडे आलिंगन गडे आलिंगन गडे आलिंगन गडे आलिंगन गडे आलिंगन आलिंगन गडे 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 मोक्ष सायुजत जडे मोक्ष सायुजत जडे ऐसा संताचा महिमा ऐसा संताचा महिमा मोक्षाचा आयुष्यात जोडे मोक्षाचा आयुष्यात जोडे ऐसा संताचा महिमा ऐसा संताचा महिमा आलिंगन गडे आलिंगन गडे आलिंगन गडे आलिंगन गडे आलिंगन गडे आलिंगन गडे आलिंगन आलिंगन गडे आलिंगन गडे मोक्ष सायुजत जडे मोक्ष सायुजत जडे ऐसा संताचा महिमा ऐसा संताचा महिमा मोक्षाचा आयुष्यात जोडे मोक्षाचा आयुष्यात जोडे ऐसा संताचा महिमा ऐसा संताचा महिमा खाली बोला याची सीमा आ आ धारी बोलायाची सीमा धारी बोलायाची सीमा ऐसा संता महिमा ऐसा संता महिमा झाली बोलायाची सीमा रे सीमा रे आ
झाली बोलायाची सीमा सीमा झाली बोलायाची सीमा झाली बोलायाची सीमा रे सीमा झाली बोलायाची सीमा आईचा संताचा महिमा आईचा संताचा महिमा 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 विठ्ठल 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 स्वामी महाराज रामगिरी महाराज की जय, मोहम्मद बाबा की जय, पार्वती शिव हर हॅलो अलिंगण घडे मोक्ष सायु जता जोडे ऐसा संताचा महिमा झाली बोलायाची सीमा तीर्थे पर्व काळ अवघी पाया पेसकोळ ऐसा संताचा महिमा झाली बोलायाची सीमा तुका म्हणी देवा तुका म्हणी देवा त्यांची केली पावे सेवा ऐसा संताचा महिमा झाली बोलायाची सीमा विठ्ठला 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 ब्रह्मानंदम परमसुखदम द्या अजून आवाज केवल ज्ञानमूर्तिं द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यं विमलमचलं सर्वाधिसाक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि या कुंदेन्दु तुषारहार धवला या शुभ्र वस्त्रावृता या बिनावर दंड मंडित करा या श्वेत पद्मासना
या ब्रह्माच्युत शंकर प्रभृतिभिर देवै सदा वंदिता सामा पातु सरस्वती भगवती निशेष जाड्यापहा वंश विभूषित करा नवनीरदाभा पीतांबरा दरुण बिंबाधरोष्ट्रा पूर्णेंदु सुंदर मुखारदर विंदनित्रा कृष्णात् परम तत्वमहं न जानी विठाला 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 पंढरच्या देवराया पंढरीचा देवराया पंढरीच्या देवराया पंढरीचा देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया पंढरीचा देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया पंढरीचा देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया पाया दंडवत तुझे पाया जोडोनिया करो चरणी ठेवितो माता चरणी ठेवितो माता हरिसावी विनंती माझी पंढरीनाथ जोडनिया कर चरणी ठेवितो माता चरणी ठेवितो माता परसावी विनंती माझ्या पंढरीनाथ मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं ऐ वातात्मजं वानरयूतं मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये पवनतनय संकटहरण मंगलमूर्तिरूप रामलखन सीता सहित हृदय बसवो सूरभूप जयति तेधिकं जन्मना व्रज श्रयत इंदिरा शश्वतत्रहि दयित दृश्यतां तिक्षुतावकाश त्वयि द्रुता सवस त्वमि चिन्वते मस्तक हे पायावरी वारकरी संताचिया श्री संताची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी वाढली अंतरी प्रेम सुख पडिला देहाचा विसर लागला ब्रह्मानंदीश्वर दिसे सेवरी आत्मागीर कलंकित कलियुगी नमो ज्ञानेश्वरा 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 निवृत्ती उदारा सोपान देवा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो मुक्ताबाई नमो मुक्ताबाई
चरण पावले मुक्ताबाई नमो नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान दिवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावणी अद्यत्रय जननी दिवाची अधिष्ठान जिथी प्रतिष्ठान दिखा तेथी जन्मला श्री गुणातीतयिका तयाचे नामी चुकी जन्म व्यथा नमस्कार माझा श्री सद्गुरु एकनाथा विठाला 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 कुंडली गवरला हरी विठ्ठल ज्ञानेश्वर महाराज की जय अलिंगण घडे मोक्ष सायुज्यता जोडे ऐसा संताचा महिमा झाली बोलायाची सीमा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी अकारण करुणा वृणालय भक्त वंशकल्पतरू अखिल कोटी ब्रह्मांड नायक जगदानी भगवान परमात्मा त्या परमात्म्याच्या सेवेकरता उपस्थित केलेली अक्षर महान भगवत भक्त वैराग्याचं मूर्तिमंत प्रतीक देवमान्य विश्वमान्य सकल संतकंठ महाराष्ट्रभूषण विश्वसंत श्रीमंत जगद्गुरु श्री संत तुकोबाराय यांचा हा 4 चरणाचा अभंग विठाला 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 या अभंगातून विश्वसंत तुकोबाराय यच्च यावत विश्वामध्ये जो काही नर शरीराला प्राप्त झालेला जीव आहे त्याच्याकरता संताचं सामर्थ्य संताची ताकद नोव्हे नोव्हे संताचा महिमा महाराज या अभंगातून प्रतिपादन करतायत विठाला 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 महाराज म्हणतात आयुष्यामध्ये संतांना जर आलिंगन घडलं तर त्याला सायुज्य नावाचा मोक्ष प्राप्त होतो हे अभंगाचं पहिलं चरण आहे आलिंगन घडे मोक्ष सायुज्यता जोडे महाराज म्हणतात हा काय आहे तर संताचा महिमा आहे संताचा महिमा गात असताना महाराज म्हणतात माझी वाणी सुद्धा थांबलेली आहे ऐसा संताचा महिमा झाली बोलायाची सीमा असे जे कोणी संत असतील अशा संताच्या पायाजवळ तीर्थही वास्तव्य करतात पर्वकाळ सुद्धा वास्तव्य करतात तीर्थी पर्वकाळ अवघी पाया पेसकोळ आणि अशा संताची सेवा केली की देवाची सेवा वेगळी करण्याची गरज पडत नाही नोव्हे नोव्हे देवाची केलेली सेवा ही संतांना प्राप्त होत नाही परंतु संताची केलेली सेवा ती देवाला प्राप्त होते तुका म्हणी देवा त्यांची केली पावे सेवा त्यांची केली पावे सेवा त्यांची केली पावे सेवा म्हणजे हा संताचं महत्व संताची ताकद सांगणारा हा अभंग आहे विठाला 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 अभंगाचा सरळ अर्थ मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तसं पाहिलं तर अभंग म्हणण्याकरता सुद्धा सोपाच आहे ऐकण्याकरता सुद्धा सोपाच आहे कीर्तनकाराला कीर्तन करण्याकरता सुद्धा सोपाच आहे सोपा ना महाराज मग करा याच्यावर कीर्तन करता का नाही दिसायला सोपं आहे पण असायला अवघड आहे विठाला 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 सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी अल्पसा परिहार सांगणं हे वक्त्याचं आद्य कर्तव्य सालाबाद प्रमाणे चालू असलेला आपला हा अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आपल्या सप्ताहाला 20 वर्ष पूर्ण होत आहे हनुमान जयंतीच्या निमित्ताने हनुमान जन्मोत्सवानिमित्त चालू असलेला हा आपला अखंड हरिनाम सप्ताह आहे या नाम सप्ताहातील आजची ही 3ऱ्या दिवसाची आणि 4थी कीर्तन रूपी शिवाय विठाला 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 असं पाहिलं तर आजच्या दिवशी देवाचं वर्णन करणारा अभंग पाहिजे होता पण मी विचार केला सकाळी देवाचं वर्णन झाले असेल संताचा महिमा देवाचा महिमा सांगितला असेल त्याच्याकरता देवाचा महिमा न सांगता संताचा महिमा गावा त्याचं कारण एक आहे देवाची स्तुती केली रे केली की ती संताची स्तुती होत नाही पण संताची केलेली स्तुती ती मात्र देवाची स्तुती होते विठाला 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 या ठिकाणी ज्यांच्या माध्यमातून आमच्याकडे आलेली ही कीर्तन रूपी सेवा आहे आमचे परमस्नेही हरिभक्तीपरायण
बाळू महाराज वाघ यांच्या माध्यमातून आलेली ही कीर्तनरूपी सेवा आहे. नवे संपूर्ण ग्रामस्थ नालेगाव यांच्या माध्यमातून आलेली कीर्तनरूपी सेवा आहे. आमचे हरिभक्तीपरायण सोमनाथ सिद्धीनाथ महाराज. आता तसं पाहिलं तर सिद्धीनाथ आणि सोमनाथ एकच आहे. विठाला 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 नाव वेगळं असू द्या पण रास एक असणं महत्त्वाचं असतं बरं का. म्हणून आमच्या दोघांची सुद्धा रास एकच आहे. निस्ता नाथ असून चालत नाही, त्याच्याकरता सिद्धीनाथ असावा लागतो. विठाला विठाला महाराजांचा स्वभाव गोड अशा प्रकारचा आहे. सुंदर प्रकारचं कीर्तनही करतात. त्यांचं मी कीर्तन जरी प्रत्यक्ष ऐकलं नसेल परंतु त्यांचं कीर्तन मी यूट्यूबला मात्र ऐकलेलं आहे बरं का. त्यांनी सुद्धा समोर आपली काय म्हणतात त्याला मोबाईल लावलेला आहे, आपला व्हिडिओ चालू आहे. सुंदर प्रकारचं कीर्तनही करतात, गायनसुद्धा करतात. त्यांचीसुद्धा आमच्यावर नितांत अशा प्रकारचं प्रेम आहे. आमच्या परिसराचं भूषण काकडाचार्य आमचे हगारे महाराजसुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. आता सगळ्यांना पदवी आहेत ना, कोणाला गायनाचार्य, कोणी मृदंगाचार्य, मग कोणीतरी एखादा काकडाचार्य असला पाहिजे. म्हणून आमच्या परिसराचे काकडाचार्य या ठिकाणी उपस्थित आहेत. आपल्या पंचकृषीचं भूषण हरिभक्तीपरायण गायनाचार्य परिचय नाही परंतु चेहरा मात्र थोडासा परिचयासारखा वाटतोय. आपलं नाव काय म्हटलं महाराज? काळे महाराज, साळवे महाराज. सुंदर प्रकारचं आपण त्यांची या ठिकाणी चाल ऐकलेली आहे. तसेच त्यांचे परम मित्र संभाजी महाराज, गाडे महाराज हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. आमचे हरिभक्तीपरायण गायनाचार्य अंबादास महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. या ठिकाणी आपल्या चोपदारकीचं जे काम करत असतात. त्यांनी सांगितलं महाराज वाहिऱ्याच्या दिंडीमध्ये मी चोपदार असतो. मी म्हटलं आनंद आहे, कुठल्या दिंडीत असू द्या पण चोपदार असणं महत्त्वाचं आहे. विठाला विठाला आता हे चोपदार सोडून द्या, हे चोपदार माणसं राखतात. आमच्याकडले चोपदार काय माहिती का, माणसं नाही राखी, गुरु राखीतात गुरु. तुम्हाला सांगतो खरं, गुरु राखणं बरं पण माणसं राखणं सगळ्यात अवघड आहे. विठाला विठाला या ठिकाणी आमच्या संस्थेतले वारकरी शिक्षण संस्था श्री क्षेत्र मांदळी आत्मारामगिरी महाराज या संस्थेचे विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित आहेत. या ठिकाणी विनेकरी बाबा आहेत. या ठिकाणी हरिभक्तीपरायण विठ्ठल महाराज सुद्धा उपस्थित आहेत. आमच्या परिसराचं भूषण पीटी मास्टर, सुंदर प्रकारचे गायक श्रीधर महाराज गांगर्डे हे सुद्धा उपस्थित आहेत. तुळशीवाल्या महिला सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्याकडे पाहिलं की मला मीराबाईची आठवण झाली. विठाला विठाला सुंदर प्रकारचं नियोजन आहे. भव्य अशा प्रकारचं मंदिर या ठिकाणी आहे. दरवर्षी कीर्तन 9 ते 11 वाजेपर्यंत असायचं बरं का. 9 ते 11 वाजेपर्यंत असायचं. परंतु नियोजक मंडळीने विचार केला जेवायला 60 आणि कीर्तनाला 8. बरोबर आहे ना महाराज? नाही याच्या अगोदर आता असू द्या याच्या अगोदर जेवायला 60 आणि कीर्तनाला 8 खरंच होतं. कारण मी 2-3 वर्षापूर्वी एकदा इथं कीर्तनाला आलो होतो. ज्यावेळेस हरिपाठ चालू होतो ना, एवढे नाचू कीर्तनाची रंगी ज्ञानदीप लावू जगी एवढे नाचत होते का, राधा कृष्ण गोपाल कृष्ण एवढे नाचत होते. मला वाटलं काय मंदिर भरलेलं आहे, बाहेर सुद्धा पब्लिक भरपूर आहे. कीर्तनाला याच्यापेक्षा डबल माणसं असतील. हरिपाठ झाला, जेवण झाले आणि कीर्तनाला पाहिलं तर एक सुद्धा नव्हतं. मागून एक कुत्र वरडत होतं. म्हणलं कमीत कमी कुत्र तरी आपल्या कीर्तनाला आहे. विठाला विठाला सुंदर प्रकारचं वातावरण, सुंदर प्रकारची साऊंड सिस्टीम आहे. या ठिकाणी आमचे हरिभक्तीपरायण रोकले महाराज या मंदिराचे पुजारी आहेत. या मंदिराचं या हनुमंतरायाचं नाव काय आहे? वारुळाचा मारुती. येतंय लक्षात? त्यांनी सांगितलं वरचे जर आपण कपडे जर काढले, बरोबर आहे ना, देवाचं जर रूप पाहिलं तर ते नागाचं रूप आहे. विठाला 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 विठाला. 2-4 दिवसांनी हनुमंत दुःख भंजन मारुती नंदन, हे दुःख भंजन मारुति नंदन, सुन लो मेरी पुकार, पवन सुत विनती बारंबार, पवन सुत विनती बारंबार, हे दुख नंदन मारुति नंदन, हे दुख
उत्पत्ती आहे. नागदेवतेचंच या ठिकाणी हनुमंतरायाचं स्वरूप आहे. कारण मी आमच्या गावाच्या परिसरामध्ये बाळूमामाचा काय म्हणतात त्याला काय म्हणतात त्याला तळ आलेला आहे. तळ आता ते आपल्या परिसरात एवढं काही परिचित नाही, कोणाला माहिती नाही. पण त्या दिवशी त्या मेंढीची उत्पत्ती सांगत असताना त्या ग्रस्तानं सांगितलं, म्हटले महाराज या मेंढीची उत्पत्ती सुद्धा वारळत नाही. विठाला 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 कशाची काय ताकद असेल, कशाचं काय सामर्थ्य असेल हे आपल्याला सांगता येत नाही. वारुळातून उत्पत्ती म्हणून काय वारुळाचा मारुती. तसं पाहिलं तर काहीतरी प्रत्येक देवतेची भूमिका असते. उदाहरण आठवलं म्हणून तुम्हाला सांगेल, लक्ष देऊन ऐका, कान उंच करून ऐका, कोणाशी गप्पा बिप्पा काय मारू नका. कीर्तन संपलं ना तुमच्यासाठीच वेळ मोकळा आहे. विठाला विठाला हो. एका गावाचं नाव होतं भूतगाव. आलं लक्षात? एका गावाचं नाव काय? भूतगाव. भूतगाव त्या रस्त्यानं रात्रीच्या प्रहरी एक ग्रस्त चाललेला होता. आमोशाची रात्र होती आणि रस्त्यानं जात असताना त्याने तो बोर्ड वाचला, गावाचं नाव काय? भूतगाव. त्यानं विचार केला, नालेगावला आलो, मारुती पाहायला. वारुळाचा का म्हणतात? वारुळातून उत्पत्ती. जसं या गावाचं नाव भूतगाव का पडलं असेल म्हणून तो गावामध्ये शिरला. गावामध्ये शिरल्यानंतर सगळी पडलेली वाडी, सगळ्या उगालेल्या एड्या बाबळी, काही त्याला दिसत नव्हतं. यानं विचार केला इथं कुणीच राहत नाही, चला आपलं रस्त्यानं चालत असताना 1 किलोमीटरच्या अंतरावर रस्त्याच्या बाजूला एक शेळ्या मेंढ्या राखणारा ग्रस्त होता. काय? शेळ्या मेंढ्या राखणारा ग्रस्त होता. त्याने तो ग्रस्त पाहिला आणि पाहिल्यानंतर मनामध्ये विचार केला, अरे शंका कुठपर्यंत ठेवायची, याला आपण विचारलं पाहिजे. पाठीमागं गाव गेलं, त्या गावाचं नाव काय? भूतगाव. मग या गावाला भूतगाव का नाव पडलं हे आपण याला विचारलं पाहिजे. त्या ग्रस्ताकडे गेला आणि गेल्यानंतर त्या ग्रस्ताला सांगितलं, म्हटले जय हरी, राम राम. राम राम घातला, जेहारी झालं. आणि जेहारी झाल्यानंतर त्याने त्याला प्रश्न केला, अरे ग्रस्ता, म्हटले मी पाठीमागच्या गावावरून आलो, गावावरून येत असताना त्या गावाचं बोर्ड वाचलं भूतगाव. त्या पाठीमागच्या गावाला भूतगाव हे नाव का पडलं हे मला सांग. म्हटल्यानंतर समोरच्या ग्रस्तांना सांगितलं, म्हटलं अरे ग्रस्ता, तुला मी सांगितलं असतं पण मलाच मरून 100 वर्ष झालीत. लागली का नाही लाईट? बोलणार कोण होत? विठाला 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 विठाला. कुठली असू द्या भूमिका ही महत्वाची असते. महाराजांनी मगाशी रोकले, महाराजांनी सांगितलं या ठिकाणी नागपंचमीला भरपूर अशा मोठ्या प्रकारचा उत्सव या ठिकाणी केला जातो. 2-4 दिवसांनी हनुमंतरायांच्या जयंतीचा उत्सव साजरा होणार आहे. भगवान हनुमंतरायाचा जन्म चैत्र शुद्ध पौर्णिमेशी, पौर्णिमेच्या दिवशी हनुमंतरायाचा जन्म झालेला आहे. आजच्या दिवशी प्रभू रामचंद्राचा जन्म उत्सव आपण दुपारी साजरा केलेला आहे. विठाला 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 हनुमंतरायाचा विचार केला किंवा प्रभू रामचंद्राचा विचार केला. सकाळी आपण जन्माचं कीर्तन ऐकलेलं आहे. एक बाणी, एक वचनी आणि एक पत्नी असा ज्याचा व्रत आहे ते म्हणजे प्रभू रामचंद्र आहेत. आचरण करायचं असेल तर प्रभू रामचंद्राच्या चरित्राचं आचरण करायचंय आणि उच्चारण करायचं असेल तर भगवान कृष्णाच्या चरित्राचं उच्चारण करायचंय. विठाला विठाला चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. भगवान कृष्णाच्या चरित्राचा उच्चार आहे, प्रभू रामचंद्राच्या चरित्राचा आचार आहे. रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाई पर बचन जाई. रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाय पर बचन न जाई. जय सिया राम बोलो, जय सिया राम, जय सिया राम बोलो, जय सिया राम. विठाला 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 विठाला. आपला जो काही जन्म असतो तो आपला जन्म योनीत नसतो, पण देवाचा जो काही जन्म असतो त्याला जन्म म्हणता येत नाही, त्याला अवतार म्हणावं लागत असतं. येते लक्षात. देवाचा अवतार आहे आपला
जन्म आहे, आपला वाढदिवस आहे, देवाची जयंती आहे. विठ्ठल विठ्ठल हो, आपला वाढदिवस केल्यानंतर पुण्य लागेल का नाही हे मला सांगता येणार नाही, परंतु देवाची जयंती केल्यानंतर 100% तुमच्या आयुष्यामध्ये पुण्याची गणना कोण करे पुण्याची गणना, कोण करे पुण्याची गणना, कोण करे पुण्याची गणना. पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी. पुण्याची गणना कोण करी. देवाचा जयंती करा, देवाचा जन्मोत्सव करा. मी अगोदर सांगितलं आपला जन्म आहे, देवाचा अवतार आहे. नामदेव महाराज म्हणतात अयोनी संभव प्रगटला हा राघव, किंवा नामा म्हणी डोळा पाहू भुवनत्रय पाळा. सकाळी आपण सगळं ऐकलेलं आहे. बरोबर दुपारी 12 वाजण्याच्या वेळेला प्रभू रामचंद्राचा जन्म झालेला आहे, अवतार झालेला आहे. प्रभू रामचंद्राचा ज्यावेळेस अवतार होत होता त्यावेळेस सूर्य सुद्धा थांबला होता. विठ्ठल विठ्ठल देवाचा अवतार होत असताना सूर्य सुद्धा थांबला. नोहे सूर्य उगवच्या वेळेस हनुमंतरायांचा अवतार आहे. विठ्ठल विठ्ठल सूर्य उदय समयाशी महारुद्र प्रगटला, नामामणी म्या वंदिला. अशा परम आणि पुण्य पर्व काळाच्या निमित्तानं चालू असलेला आपला हा अखंड हरिनाम सप्ताह. विठ्ठल विठ्ठल आलिंगन घडे मोक्ष सायुज्यता जोडे, ऐसा संताचा महिमा झाली बोला याची सीमा. महाराजांनी या अभंगातून संताचा महिमा गायलेला आहे. नव्हे संताची ताकद, संताची त्यांच्या ठिकाणी असणारी जी काही शक्ती आहे ती शक्ती महाराजांनी या ठिकाणी सांगितलेली आहे. आता या ठिकाणी महाराजांनी संत हा शब्द वापरलेला नाही. संत हा शब्द वापरला का? पहिलं चरण काय? अलिंगण घडे मोक्ष सायुज्यता जोडे. पहिल्या चरणात शब्द वापरला नाही, परंतु दुसऱ्या चरणामध्ये मात्र शब्द वापरला. ऐसा संताचा महिमा झाली बोलायाची सीमा. हा काय आहे तर संताचा महिमा आहे. जीवन जगत असताना मानवी जीवनामध्ये 3 गोष्टी दुर्मिळ आहेत. येते लक्षात, 3 गोष्टी दुर्मिळ आहेत. सुभाषितकार सांगतात दुर्लभम त्रयमेवैतत् दैवानुग्रह हेतुकम मनुष्यत्वम मुमुक्षुत्वम महापुरुष संश्रया. शास्त्रकार सांगतात प्रथमतः नरदेह प्राप्त होणं दुर्मिळ आहे. नरदेह मिळणं सगळ्यात सोपी गोष्ट आहे का? नरदेह दुर्लभ दाना, नरदेह दुर्लभ दाना, नरदेह दुर्लभ दाना, नरदेह दुर्लभ दाना. शतवर्षाची गणना, शतवर्षाची गणना, शतवर्षाची गणना, शतवर्षाची गणना. मध्ये दुःख यातना, त्यामध्ये दुःख यातना, त्यामध्ये दुःख यातना, त्यामध्ये दुःख यातना. आठवा मधुसूदना, आठवा मधुसूदना, आठवा मधुसूदना, आठवा मधुसूदना. वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही 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 वासुदेव वासुदेव म्हणा. नरदेह दुर्लभ दाना, शतवर्षाची गणना, यामध्ये दुःख यातना, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. नरदेह दुर्लभ दाना, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. शतवर्षाची गणना, तुम्ही वासुदेव वासुदेव
मध्ये दुःख यातना. आठवा मधुसूदना तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. महाराज म्हणतात नरदेह सगळ्यात प्राप्त होणं दुर्मिळ गोष्ट आहे. जास्त जर पुण्य झालं रे झालं की शरीर प्राप्त होत नाही. कोणतं शरीर प्राप्त होतं? जे स्वर्गामध्ये पुण्य संपादन प्राप्त करून जे काही गेलेले जीव आहेत त्यांना जे शरीर प्राप्त होतात ना, ती शरीर आपल्याला प्राप्त होतात जास्त पुण्य झाल्यानंतर. जास्त पाप जर झालं की महाराज म्हणतात कंती न करा होणे गाढव कुतरा. होणे गाढव कुतरा. होणे गाढव कुतरा. जास्त पुण्य झालं की ऊर्ध्व गती आहे. जास्त जर पाप झालं की अधोगती आहे, म्हणजे अधम योनी प्राप्त आहे. परंतु ज्या वेळेस पाप आणि पुण्य समान होणार त्यावेळेसच्या नर शरीराची प्राप्ती आहे. विठला विठला. महाराज म्हणतात सुकृत दुष्कृत समान समी तै पाविजे कर्मभूमी. तुमचं आणि आमचं पुण्य समान झालं त्याच्यामुळे आम्हाला हे नरशरीर प्राप्त झालं. एकदा मिळालं परत मिळेल का? एक ग्रस्त म्हटला महाराज एक जसं गहू पेरला की गहूच उगवतो. काय गहू पेरला गहू उगवतो. ज्वारी पेरली ज्वारी उगवते. तसा माणूस मिळाला की पुन्हा माणूसच होते. त्याच्या बापाची खीर आहे का? विठाला विठाला. शास्त्रकार सांगतात सगळं पुन्हा मिळेल पण नर शरीर पुन्हा मिळू शकत नाही. पुनर्वित्तम पुनर्मित्रम पुनर्भार्या पुनर्मही एतत् सर्वं पुनर्लभ्यं न शरीरम पुन्हा पुन्हा. महाराज म्हणतात सगळं पुन्हा पुन्हा मिळेल. पुनर्वित्तम ते लक्षात. आयुष्यामध्ये गेलेला पैसा पुन्हा मिळू शकतो. कोरोनाच्या स्प्रेडमध्ये बरेच लोक करोडोपतीचे भिकारपती झाले. बरोबर आहे. त्यावेळेस मालिका पाहिजे होती कौन बनेगा करोडोपती. आपण तर 100% झालो असतो. विठाला विठाला होता का नाही? काही लोकांकडे भरपूर पैसा, नोकरी सुद्धा गेली, फॅक्टरी सुद्धा गेली, घरी आला तर ट्रॅक्टरची टायली सुद्धा त्याच्याकडे राहिली नाही. तुम्हाला सांगेल महाराज जोपर्यंत आयुष्यामध्ये पैसा आहे तोपर्यंत कधी आपली कॉलर टाईट करून जगायचं नाही. अरे धन म्हणजे काय? महाराज म्हणतात या धनाचा न धरी विश्वास जैशी तरुवर छाया याता याती न चुके तुझे भोगशील काया. पैसा म्हणजे काय आहे? झाडाच्या सावलीप्रमाणे. सकाळचा दिवस उगवल्यानंतर ती असणारी सावली एकाच ठिकाणी स्थिर राहते का? तिची उंची लांबी वाढत जाते. दुपारची वेळ झाली सावली एका जाग्यावर येत असते. सावली जशी एका जाग्यावर थांबत नाही तसं पैशाची कधी घमेंड करायचं नाही. तिचं नाव आहे संपत्ती. जी संपणारी वस्तू असते तिला म्हणतात संपत्ती. विठाला विठाला. कोरोनाच्या काळामध्ये लोक म्हणायचे कोरोनाने भरपूर शिकवलं. मी सांगेल तुम्हाला काय कोरोनाने शिकवलं. काय शिकवलं? अहो काही शिकले नाही माणसं. काही शिकले नाही. कोरोना निघून गेला. आता लोकांचं ओके चाललेलं आहे. कोरोनाच्या काळामध्ये लोकांना विचार केला पाहिजे होता माळकरी झालं पाहिजे. करायला पाहिजे होतं का नव्हतं? महाराज माळकरी व्हायला पाहिजे. अहो कोरोनाच्या स्प्रेडमध्ये लोकांनी तडा माळा तोडून टाकले. हो कोरोनातून बरं झाल्यानंतर देवाच्या दर्शनाला जायला पाहिजे नाही. लोक देवाच्या दर्शनच त्या लोकांनी सोडून दिलं. किती लोकांकडे घमेंड आहे, किती लोकांकडे घमेंड. त्यांना असं वाटतं की अरे आम्ही अमर झालो. अरे कुणी या मृत्यू लोकांमध्ये जो येतो ना तो जाण्यासाठी येत असतो. विठ्ठला विठ्ठला आएगा सो जाएगा राजा रंक फकीर. एक सिंहासन चढ़ चले एक बंधे भय के जंजीर. महाराज म्हणतात अरे इथं कोणी येऊ द्या, करोडोपती असू द्या, त्याला एक दिवस जावं लागतं. एकच असा महात्मा आहे त्याच्या ठिकाणी. तू तो काया नवर का सौदागर तुझे अपने वतन पे जाना है. तू तो काया नगर का सौदागर तुझे अपने वतन पे जाना है. सौदागर तुझे अपने वतन पे जाना है. काल सौदागर तुझे अपने वतन पे जाना है. तू काया
काया नगर का सौदागर है तुझ अपने वतन पे जाना है. आतापर्यंत एक ग्रस्त आहे त्याच्याजवळ वशीला चाललेला नाही, तो म्हणजे यमराजा. आतापर्यंत वशीला चाललाय का? नाही. माणसं म्हणतात ज्याचा वशीला त्याचा बाप फाशीला. सहज माणसं म्हणतात ज्याचा वशीला त्याचं कुत्र काशीला. आता तसं म्हणायचंच नाही, ज्याचा वशीला त्याचा बाप फाशीला. वशीला चालत नाही, काय चालत नाही, वशीला लावायचा प्रयत्न सुद्धा करायचा नाही. सगळीकडे वशीला चालेल. पैसा भेकला सगळं. माणसं म्हणतात ना, आता बोलू नाही पण कीर्तनात बोलतोच बरं का, क्षमा मागून बोलतो. पैसा फेकून तमाशा देखो. माणसं म्हणतात का नाही, आता यात्रेचा स्प्रेड आहे सगळीकडे, तेच चालू आहे. विठाला विठाला हो, मला माझ्या मूळ विषयाकडे यायचंय. गेलेला आयुष्यातला पैसा पुन्हा संपादन करता येईल महाराज, करता येईल का नाही? पुनर्वित्तम पुनर्मित्रम पुनर्भार्या पुनर्मही. गेलेला मित्र पुन्हा प्राप्त करता येतो. सदामदेव ब्राह्मणाचा विचार करा, नवे नवे भगवान कृष्णाचा विचार करा. संदीपान ऋषीकडे असताना एकत्रित राहणारी, पण ज्यावेळेस या दोघांची ताटातूट झाली, ज्या पद्धतीने कवी म्हणतो बरं का, दोन ओंडक्याची होय सागरात भेटी, दोन ओंडक्याची होय सागरात भेटी, एक लाट करी दोघा पुन्हा नाही भेटी, एक लाट करी दोघा पुन्हा नाही भेटी. क्षणिक तो आहे बाळा मेळ माणसाचा, क्षणिक तो आहे बाळा मेळ माणसाचा. भगवान कृष्णाचा आणि सुदामदेव ब्राह्मणाचा आपल्याला विचार करायचा आहे. दोघं एकत्रित राहत होते, शिकत असताना एकत्रित होते, परंतु शिक्षण पूर्ण झाल्यानंतर एक झाला द्वारकेचा राजा, ठीक आहे ना, एक झाला करोडपती आणि एक झाला बेकारपती. एकाकडे काय ऐश्वर कमी होतं, सगळं काही ऐश्वर होतं. सुदामा ब्राह्मण दारिद्र्य पिढीला, सुदामा ब्राह्मण दारिद्र्य पिढीला, सुदामा ब्राह्मण दारिद्र्य पिढीला, सुदामा ब्राह्मण दारिद्र्य पिढीला. नाही विसरला पांडुरंगा, नाही विसरला पांडुरंगा, पाते पांडव अखंड वनवासी, पाते पांडव अखंड वनवासी, पाते पांडव अखंड वनवासी, पाते पांडव अखंड सुदामा ब्राह्मण दुःखी दारिद्र्य पिढीला, सुदामा ब्राह्मण दुःखी दारिद्र्य पिढीला, मुष्टी भर पोहे घेऊनी त्याची भेटी लागी गेला का, शुद्ध भाव देखोनी या गाव सुवर्णाचा दिला गा, विठोबाचा धर्म जागो त्याचे चरणी लक्ष लागो. एकत्र राहणारी मित्र मित्र, पण तरी सुद्धा एकाला दरिद्री भोगावी लागली आणि एक द्वारकेचा राजा झाला. गड्यानो गड्यानो राजा की रे झाला, गड्यानो राजा की रे झाला, कृष्ण सिंहासनी बैसला, कृष्ण सिंहासनी बैसला. सुदामदेव ब्राह्मणावर ज्यावेळेस दरिद्री परिस्थिती आली आणि दरिद्री परिस्थिती आल्यानंतर पत्नीनं सांगावं, महाराज तुमचा मित्र श्रीमंत आहे, काहीतरी त्याला मागण्या करता जा, काहीतरी मागण्या करता जा. त्यावेळेस सुदामदेव ब्राह्मणानं सांगितलं, मित्र जरी असलो तरी तो आता राजा झालेला आहे, राजाकडे जात असताना मोकळ्या हातानं कधी जायचं नाही. रिक्त पाणी न गच्छेत राजा नाम देवताम गुरु, मोकळ्या हातानं राजाकडे जाऊ नये, देवाकडे सुद्धा मोकळ्या हातानं जाऊ
नाही, कमीत कमी अगरबत्ती तरी घेऊन गेलं पाहिजे. कमीत कमी पत्रम पुष्पम फलम दोयम यो मे भक्त्या प्रयच्छती, कमीत कमी पान फुल सुद्धा घेऊन गेलं पाहिजे. सुदामदेव ब्राह्मणानं पत्नीला सांगितलं, म्हटले अगं मित्राकडे मी जाणार, परंतु मोकळ्या हातानं जाणार नाही. पत्नीनं मूठभर पोहे दिले. येते लक्षात, मूठभर पोहे दिले आणि ते मूठभर के पोहे घेऊन सुदामदेव ब्राह्मण द्वारकेच्या दिशेनं निघाला. द्वारकेच्या दिशेनं निघाल्यानंतर राजवाड्याच्या समोर उभा आहे. द्वारपाळांनी अडवलं, सांगितलं, म्हटले अरे तुला आतमध्ये जाता येणार नाही, तुला घालण्याकरता शर्ट सुद्धा नाही, नेसण्याकरता धोतर सुद्धा नाही, डोक्याला गुंडळण्याकरता तुझ्याकडे पागोट सुद्धा नाही, आणि तो खुशाल सांगतो माझा मित्र आहे. त्याने सांगितलं तो माझा मित्र आहे. अरे द्वारपालो कन्हैया से के दो, द्वार पे सुदामा आ गया है. द्वारपाळाला सांगितलं, द्वारपाळा हो एक काम करा, तो जरी द्वारकेचा राजा असला तरी तो माझा मित्र आहे, त्याला जाऊन सांगा तुझा लहान मित्र लंगोटियार सुदामदेव ब्राह्मण आलेला आहे. शेवटी द्वारपाल गेले, देवाला सांगितलं. ज्यावेळी देवाला कळालं माझा मित्र आलाय, त्यावेळी देवानं पायामध्ये चप्पल सुद्धा घातली नाही. साक्षात भगवान परमात्मा पळत आले आणि सुदामदेव ब्राह्मणाला ढाला विढाला 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 कुंडलिका वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान ढाला विढाला 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 विढाला. हो, दोघांची ताटातूट झाली होती, पण तरी सुद्धा पुन्हा मित्र भेटला. पुनर्वित्तम पुनर्मित्रम पुनर्भार्या पुनर्मही. पत्नी सुद्धा पुन्हा मिळते का नाही. घटस्फोट झालेला असावा. लग्न करायचं असलं तर पहिला घटस्फोट घ्या, नंतर दुसरं लग्न करा. हा आपला सल्ला आहे. नाहीतर मोकार गुतातान फार अवघड गोष्टी आहेत. डबल करणं एवढं काय सोपं नाही. विठाला 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 विठाला. एखादी गेली म्हणजे ती इकडं तिकडं नाही, वर नाही, पंढरपूरला गेली. काही जातात ना पंढरपूरला, गेली तशी ती आपली पंढरपूरला राहिली. गेल्यानंतर पुन्हा मिळेल. पहिल्या लग्नाचे नाही भेटले तर कमी कमी दुसऱ्या लग्नाचे भेटेल का नाही. आता म्हणतात महाराज कसली असू द्या, पण पोरगी असू द्या, कसली असू द्या, काळी. हा तो म्हणतो काळी जर डांबरासारखी असली तरी चालेल, पण असू द्या महाराज. एवढी अवघड परिस्थिती, एवढी अवघड परिस्थिती आहे. हा एका मुलाचं लग्न सुरुवातीला त्याला मुलीचे स्थळ येत होते. 5-10 वर्षापूर्वी मुली भरपूर होत्या, स्थळ येत होते. गाड्यानं विचार केला असलीच पाहिजे आणि तसलीच पाहिजे. हा उंच दिसली की तो म्हणायचा उंचचे, बुट्टी पाहिजे तर म्हणा ठिंगणीचे, सगळी चांगली असली तर म्हणायचा नकटीचे. आता काय करता बा. हां सगळं दाखवलं तो म्हणायचं जाडीचे, जाडी दाखवलं तो म्हणायचे सगळी वाळलीचे. सगळ्या अवघड गोष्टी. त्याच्यानंतर हे कालखंड संपला. हां मुलींची संख्या संपत आली, मुलांची संख्या वाढली. गडी कसलीला तयार झाला. कसलीला म्हटलं कसली असू द्या, 40 वर्षाचं वय झालं, कसली असू द्या. एका गावात गेला, मुलगी पाहिली, गड्यानं पसंत केली. पसंत केल्यानंतर त्या मुलीच्या आईनं सांगितलं, म्हटले काही होऊ द्या पण आपली मुलगी ह्याला द्यायची नाही. मुलीच्या पप्पानं विचारलं, म्हटले का ग, म्हटले ही आपली मुलगी ह्याला का नाही द्यायची. तिने सांगितलं एवढा मूर्ख आहे. हां एवढा मूर्ख आहे. म्हटले हा माणूस. म्हटले का. म्हटले हा अगोदर मला पाहायला आला होता. बघा आता विठाला 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 सगळं मिळेल महाराज. पुनर्मही सगळं मिळेल. एतत् सर्वं पुनर्लभ्यम न शरीरम पुनः पुनः. महाराज म्हणतात मेरुतुल्य दिधलिया सुवर्ण परी एक क्षण न मिळे नरदेहा. नरदेह मिळणं दुर्मिळ आहे महाराज. त्याच्यापेक्षा म्हणतात मुमुक्षुता प्राप्त होणं दुर्मिळ आहे. कैमी उद्धार पावेन कै कृपा करील नारायण. ऐसे तुम्ही सांगा संत जन करा समाधान चित्ता माझी. कै हे बिरडे फिटेल कै तो स्वामी भेटेल. पुसावेसी हेची वाटी जे जे भेटी तयासी. देव कृपा करील मज काय लाज राखील. याला म्हणतात मुमुक्षुता. मुमुक्षूमध्ये 2 प्रकार पडतात. एक आहे मंद मुमुक्षू आणि दुसरा आहे तीव्र मुमुक्षू. त्याला म्हणायचं मंद जिज्ञासू आणि दुसरा आहे तीव्र जिज्ञासू. दिसता एखादा म्हणतो महाराज
आळंदीला गेलं पाहिजे, पैठणला गेलं पाहिजे, देहूला गेलं पाहिजे, नुसतं म्हणतो गेलं पाहिजे, पण कधी हातात पिशवी भरलेली नाही, कधी रस्त्याला लागलेला नाही. आता ह्याला काय म्हणायचं? मंद मुमुक्षु किंवा मंद जिज्ञासू. एक आहे त्याला म्हणतात तीव्र जिज्ञासू. जो तीव्र जिज्ञासू आहे त्याने हातामध्ये पिशवी भरलेली आहे, रस्त्याने तो निघालेला आहे, गाडीची वाट पाहत आहे, प्रत्येक येणाऱ्या गाडीला हात करत आहे. नवे या एखादी गाडी आली, हात केला, गाडीमध्ये बसला, पंढरपूरला गेला, याला म्हणतात तीव्र जिज्ञासू. विठ्ठला विठ्ठला आपण सुद्धा आहेत का नाही तीव्र जिज्ञासू? बायको आपल्याला बोलली, सकाळच्या वेळेला म्हणते की नाही तुम्हाला काय कळतच, तुम्हाला कळच, सगळं तुमचं पाठ येते, हे का नाही? सगळ्यांचा पाठ येते. सगळं आपला बे एक बेचा तो पाडाचा, बे एक बे, बेदोणी 4, बेत्रिक 6, हे जसं नाही तसंच आहे. प्रत्येकाच्या घरी माणसं म्हणतं ना, प्रत्येकाच्या घरी शिमिटाचा चुली म्हणा जरा, शिमिटाच्या माती संपली ना आता. विठाला विठाला सगळ्यांचं सारखंच आहे. सगळे एखादा गरीब असेल तो फाटके कपडे घालणार, एखादा श्रीमंत असेल तो चांगले कपडे घालणार, पण शेवटी शरीर एकच आहे. लक्षात घ्या, शेवटी शरीर एकच आहे. शेवटी काही असू द्या हो, मेल्यानंतर त्याला शेवटी जाळावंच लागतं. एक कवी वर्णन करतो बरं. सज धज कर जिस दिन मौत की सेजादी आएगी, सज धज कर जिस दिन मौत की सेजादी आएगी, ना सोना काम आएगा ना चांदी काम आएगी, ना सोना काम आएगा ना चांदी काम आएगी. विठाला 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 विठाला. आपल्याला घरात खावलं की असं वाटतं की आपण इथून निघावा, हिमालय पर्वतात जावा आणि तिकडे कसे नागे साधू आहे तसे व्हावा. हां, वाटतं का नाही कधी महाराज तुम्हाला? वाटलं होतं ना? वाटलं होतं पण गेले नाही ना. याला म्हणायचं मंद जिज्ञासू, याला म्हणायचं मंद जिज्ञासू. महाराज म्हणतात नुसतं वाटतं घर सोडावं, घर सोडावं. एक म्हटला महाराज मी आता लिंबाची बोच होणार. मी म्हटलं लिंबाची बोच म्हणजे काय? काय म्हटलं जंगलात जाणार, जंगलात गेल्यानंतर लिंबाचा पाला तोडणार, त्याचे लाडू बनवणार आणि तोच लाडू खाणार, म्हणजे याला म्हणतात लिंबाची बुवा. हा, घरी वैतागला, गेला जंगलात, झाला लिंबाची बुवा. रोज 2-4 आपले लाडू तयार करायचा. कशाचे? हा, कशाचे? हा, लिंबाच्या पालाचे. हा, हे बरोबर आहे. हे पोरगला चॅप्टर आहे. हा, काय काय पोरं एवढे विचित्र असतात, एवढे चॅप्टर असतात महाराज. मी रस्त्याने चाललो होतो, 4 चाकी गाडी होती आणि गाडी चालू असताना रस्त्याला एक आपली गाय येऊन उभा राहिली. हरणा वाजवलं पण काही बाजूला सरकत नव्हती ना. पोरग होतं एक आपलं, ते लांबूनच पाहत होतं. मी गाडीच्या खाली उतरलो आणि उतरल्यानंतर त्याला विचारलं, अय ही गाय कोणाची आहे? तो म्हटलं मला माहिती आहे महाराज कोणाची गाय. मी म्हटलं सांग मग ही कोणाची? तो म्हटला ही गाय त्याच्या मालकाची. अरे त्याच्या मालकाचे, पण हाणना जरा गायला. म्हटलं विठाला 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 विठाला. जंगलात गेलं, घरी वैतागलं, लिंबाचे लाडू रोज करायचं, 2-4 खायचं. शेवटी कंटाळलं. गावातली एक म्हैस होती त्याच्या घरची, नेमकी चरायला तिकडं आली, म्हशीचं याने शिपूट पकडलं. दिवसभर म्हैस आपली डोंगराला चरली, याने शिपूट पकडलं आणि पकडल्यानंतर आता म्हैस संध्याकाळ झाल्यानंतर कुठं जाणार हो? घराकडे निघणार का नाही? म्हशीच्या शेपटीला पकडलं, घरापाशी जवळ आलं, मागून म्हणायचं आगा ग म्हशी मला कुठं निशी, आगा ग म्हशी मला कुठं निशी. हां, म्हणजे आपलं हे कसं वैराग्य आहे. याला म्हणतात तीव्र जिज्ञासू नाही, याला म्हणतात मंद जिज्ञासू. विठाला 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 विठाला. हो, नरदेह मिळणं दुर्मिळ आहे, मुमुक्षुता प्राप्त दुर्मिळ आहे. याच्यापेक्षा संताची भेट होणं फार अवघड आहे. बहु अवघड आहे संत भेटी, बहु अवघड आहे संत भेटी, बहु अवघड आहे संत भेटी, बहु अवघड आहे संत, बहु अवघड आहे संत भेटी, बहु अवघड आहे संत भेटी, बहु अवघड बहु अवघड आहे संत भेटी.
भर में मजा बोला सर्वजण बोला बोला सर्व परम मज झाली नारायणा ऐसे भर में मजा झाली नारायणा ऐसे भर में मजा झाली नारायणा बहु आवघड आये संत भेटी बहु अवघड आहे संत भेटी. महाराज म्हणतात संतांची भेट होणं सगळ्यात दुर्मिळ गोष्ट आहे. जो काही वारा आहे जो काही पवन आहे त्या पवनाला सुद्धा आच्छादन घालता येईल. महाराज म्हणतात पवना घालवील पालन पायी चढवेल गगन. आकाशामध्ये पायी जाता येतं का? जाता येत नाही तरी सुद्धा महाराज म्हणतात पायी चढवेल गगन. भूत भविष्य कळू येईल वर्तमान. भूतकाळातलं सुद्धा कळेल वर्तमान काळातलं सुद्धा कळेल आणि भविष्य काळामधलं सुद्धा कळेल. पण परी साधूची भेट न होई लगा. साधूची भेट होऊ शकत नाही. मग साधूची भेट होत नाही का? संत भेटत नाही का? संत भेटतात. संत जरी भेटले तरी कळणं महत्वाचं आहे. दोन्ही दिसती सारखी वर्म जाणी तो पारखी. याच्याकरता सुभाषितकार सांगतात दोन्ही जरी सारखे दिसत असले पण प्रत्येकाचे गुण मात्र वेगळे आहेत. जसा हंस आणि जो बगळा दोन्ही दिसण्याकरता सारखे आहे का नाही? हंस शुक्लो बक शुक्लो को भेदो बक हंस यो हो क्षीर नीर विभागे तो हंसो हंसो बको बकहा. हंस शुक्लो बक शुक्लो. जो हंस आहे तो सुद्धा दिसण्याकरता पांढराच आहे. जो काही बगळा आहे तो सुद्धा दिसण्याकरता पांढराच आहे. पण क्षीर नीर विभाग येतो. हंसो हंसो बको बकहा. क्षीर म्हणजे दूध आणि नीर म्हणजे पाणी. दोन्ही एकत्र करायचं दोन्ही पक्षाच्या समोर मांडायचं. जो पाण्याचं दुधाचं प्राशन करतो त्याला म्हणायचं बगळ्याची जात. तो बगळाच आहे. आणि जो पाणी आणि दूध वेगळं करून पितो त्याला म्हणतात राजहंस. त्या पद्धतीनं संत महात्मे आणि आपण जरी सारखे दिसत असलो परंतु ते आणि आपण सारखे नाहीत. विठ्ठल विठ्ठल महाराज एका ठिकाणी म्हणतात बरं का समुद्र नदी नोहे पैगा पाषाण म्हणो नये लिंगा संत नव्हती जगा मानसा त्या सारखे. संत तुमच्या आमच्यासारखे जरी दिसत असले तर ते तुमच्या आमच्यासारखे निसतात. संत भेटावे का कळावे. मुलगी पाहावी का मुलगी कळावी. मुलगा पाहावा का कळावा. पाहून नाही नुसतं रूपावर जाऊ नये माणसाने. रूपावर गेल्यानंतर किती काही काहींच्या आयुष्याची वाट लागलेली आहे. रूपावर जायचं नसतं. माणसं भेटू नये पण जर भेटले तर ते कळावे. येते लक्षात. तसं आयुष्यामध्ये संत भेटू नये पण भेटल्यानंतर संत मात्र कळावे. विठाला विठाला आणि असे संत भेटले रे भेटले की महाराज म्हणतात त्यांना आलिंगन द्या. एकदा आलिंगन आयुष्यामध्ये तुम्ही दिलं रे दिलं की तुम्हाला सायुज्य नावाचा मोक्ष प्राप्त होणार. हे अभंगाचं पहिलं चरण. आलिंगन गडे आलिंगन गडे आलिंगन गडे आलिंगन गडे आलिंगन गडे आलिंगन गडे आलिंगन आलिंगन गडे 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 मोक्ष सायुज्यता गडे मोक्ष सायुज्यता गडे ऐसा संतांचा महिमा ऐसा संतांचा महिमा ऐसा संतांचा महिमा ऐसा संतांचा महिमा. आलिंगन गडे मोक्ष सायुज्यता गडे मोक्ष सायुज्यता मोक्ष सायुज्यता गडे आलिंगन गडे मोक्ष सायुज्यता गडे
आलिंगन घडे मोक्ष सायुज्यता जोडे. महाराज म्हणतात आयुष्यामध्ये संतांना आलिंगन घडलं सायुज्य नावाचा मोक्ष प्राप्त होतो. लक्षात घ्या. आलिंगन कशाला म्हणतात? कडकडून मिठी मारणं याला आलिंगन म्हणत नाही. मग आलिंगन कशाला म्हणतात? संतांना जीवनामध्ये जीवन जगत असताना जे ज्ञान प्राप्त झालं, नव्हे नव्हे जो बोध प्राप्त झाला, त्याला म्हणतात खरं आलिंगन. येतंय लक्षात? तुकाराम महाराजांना विचारा, महाराज तुम्ही कोण आहात? तुकाराम महाराजांनी सांगितलं नाही मी तुकाराम आहे म्हणून. तुकाराम महाराजांनी नाही सांगितलं मी बोलोबा आणि कनकाई यांचा पुत्र आहे. तुकाराम महाराजांनी नाही सांगितलं मी देहूगावचा आहे. तुकोबारांना सांगितलं मी कोण आहे. ऐकायचं का तुम्हाला? मी तो वासुदेव तत्वता कळू येईल विचारिता आहे ठाऊक सबळी अनंत नाही तुझं निक मागू जागा. कळू येईल विचारिता सबळी मी तो वासुदेव तत्वता कळू येईल विचारिता आई ठाऊक सबळी अनंत आई तुझा निक मागू जागा. मी वासुदेव तत्वता कळू येईल विचारिता. महाराज म्हणतात मी कोण आहे? मी वासुदेव आहे. वासुदेव या शब्दाचा अर्थ सांगेल. 4 वेदाची 4 महावाक्य आहेत. त्यापैकी मी वासुदेव म्हणणं याला म्हणतात अहम ब्रह्मास्मी. इथे लक्षात? मी ब्रह्म आहे, तो देव आणि मी वेगळा नाही, याला म्हणतात खरं तत्वज्ञान. इथे लक्षात? तो देव वेगळा आणि मी वेगळा नाहीच. नवे नवे भगवंत सुद्धा गीतेमध्ये अर्जुनाला सांगतात, अर्जुना तुला वाटत असेल हा जीव वेगळा आहे आणि मी वेगळा आहे, परंतु मी अंशी आहे आणि हा माझा अंश आहे. ईश्वर काय म्हणतात? विठ्ठला 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 ममैव अंशो जीव लोके जीवभूत सनातनः मनःषष्ठानींद्रियाणि प्रकृतिस्थानी कर्षति. तुलसीदास गोस्वामी सुद्धा बोलतात ईश्वरांश जीव विनासी चैतन अमल सहज सुखरासी. जीव त्या भगवान परमात्म्याचा अंश आहे, पण आपण समजतो का तो आणि मी एक आहे? नाहीच. नोहे नोहे गोपाळाने सुद्धा देवाला सांगितलं, देवा तू मस्त सांगतोय तू देव आहे, अहम ब्रह्मास्मी तू आम्हाला उपदेश करतो, परंतु हे खरं ज्ञान आम्हाला कळत नाही. याच्याकरता काय कर? मी तू पण जाऊ दे धुरी एकची घोंगडी पांघरू हरी. हे ज्ञान प्राप्त होण्याकरता काय करावं लागतं? तर त्याच्याकरता भक्ती करावी लागते. भक्तीची या पोटी बोध काकडा ज्योती, बोध काकडा ज्योती पंचप्राण जीवे पंचप्राण देवाय हो. भक्तीची या पोटी उपजले ज्ञान. भक्ती ही आई आहे आणि ज्ञान हा तिचा पुत्र आहे. यालाच महाराज म्हणतात आलिंगन. आलिंगन घडी मोक्ष सायुज्यता जोडे. आलिंगनाचा विचार केला तर आलिंगन घडण्याकरता वय सम असावं लागतं. येते लक्षात? वय सम असावं लागतं म्हणजे सारखं असावं लागतं. नोहे नोहे दोन्हींचा अधिकार समान असावा लागतो. येते का लक्षात? दोघांचा अधिकार समान असावा लागतो तेव्हाच आलिंगन होतं, अन्यत्र आलिंगन होऊ शकत नाही. वय सारखं लागतं, अधिकार सुद्धा सारखा लागतो. नाही तर एक 5 वर्षाचं आणि एक 50 वर्षाचं होईल का आलिंगन? नाही. पुन्हा त्या आलिंगनामध्ये एक आहे प्रेमाचं आलिंगन, दुसरं आहे कामाचं आलिंगन आणि तिसरं आलिंगन आहे त्याला म्हणतात यमाचं आलिंगन. प्रेमाचं आलिंगन साडूचं आलिंगन होतं, याला म्हणतात प्रेमाचं आलिंगन. वेहाचं आलिंगन होतं, याला म्हणतात प्रेमाचं आलिंगन. दुसरं आहे विषयाचं आलिंगन. स्त्री आणि पुरुषाचं जे काही आलिंगन आहे त्याला म्हणतात विषयाचं आलिंगन. आणि नंबर 3 त्याला म्हणतात यमाचं आलिंगन. आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास माहिती आहे. महाराष्ट्र प्रांतामध्ये आपण जन्माला आलेलो आहोत. नुसतं मुखाने म्हटलं ना छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय. एकच राजा इथे जन्माला शिवनेरी किल्ल्या
माझ्या राजाचं नाव गाजत गड किल्ल्याच्या दगडावर 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 माझी जावणी दिला मी सुंदर शिवाजी राजा माझी जावणी दिला मी सुंदर शिवाजी राजा माझी जावणे दिला मी सुंदर शिवाजी राजा माझी जावणे दिला मी सुंदर शिवाजी राजा हे तरी नाही कले बघ दुसरा येईल हे तरी नाही कले हे तरी नाही काल काळ दुसरा येईल हे तरी नाही काल सरती सेवटीवा काळ बांधोणी नील सरती सेवटीवा सरत सेवटीवा काळ बांधून राहील सरत सेवटीवा जनार्दनी आमचे काय बाजाईल काय बाजाईल जनार्दनी आमचे काय बाजाईल आमचे काय बाजाईल पिंगळा 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 महाद्वारी बोल बोलत देखा पिंगळा महाद्वारी पिंगळा महाद्वारी बोल बोलत देखा पिंगळा महाद्वारी पिंगळा महाद्वारी बोल बोलत देखा पिंगळा महाद्वारी बोल बोलत देखा पिंगळा महाद्वारी हे आम वागा सोम वागा प्रेम नगरावारी आम वागा सोम वागा प्रेम नगरावारी हे सावध होणी भजनी लागा देव करा कैवारी सावध होणी भजनी लागा देव करा कैवारी मदारीची वारी मदारीची वारी मदारीची वारी मदारीची वारी आता पिंगळा सगळ्या लोकांच्या आवडीचा आहे त्याच्यामुळे म्हणावं लागलं ना विठाला 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 आपल्याला असलं बरंच येतं बरं का अंगात कुणाची येत नाही ना का येतं इथं देव घुमायचं आई राजा सदानंदाचा असं काय नाही तो सुद्धा देव बरं का नाव ठेवायचं नाही विठाला विठाला पोतळ्या डोरलं साकळ्या पैंजन कमरेला कमरपटा पोतळ्या डोरलं साकळ्या पैंजन कमरेला कमरपटा नाकात नत घालोणी आटमाट करुणी नेसले शालू पैठा आपल्याकडे असलं बरंच भांडवल आहे आपला वेळ संपत आला त्याच्यामुळे आता जास्त नाही काय आपल्याला बोलताय विठाला विठाला आलिंगनाचा तिसरा प्रकार आपला चालू होता त्याला म्हणतात यमाचं आलिंगन इथे लक्षात यमाचं आलिंगन यमाचं आलिंगन कशाला म्हणतात धृतराष्ट्रानं एकदा भीमदादाला भेटण्याकरता बोलावून घेतलं आता मनामध्ये क्रूर इच्छा होती आणि क्रूर इच्छा असल्यामुळे प्रकार असा घडला की भीमदादा धृतराष्ट्राला भेटण्याकरता निघाला भेटण्याकरता जात असताना मध्येच भगवान श्रीकृष्ण भेटले आणि भेटल्यानंतर भीमाला सांगितलं भीमा कुठं निघाला भीमानं सांगितलं मी काकांना भेटण्याकरता चाललेलो आहे त्यावेळी भगवान कृष्णानं सांगितलं अरे भीमा काका म्हणजे निसता काका नाही तो तुझ्यासाठी धोका आहे तसं भेटण्याकरता जाऊ नको म्हटले मग काय कर एक काम केलं पाहिजे म्हटले लोखंडी पुतळा घे काकाच्या समोर मांड आणि मांडल्यानंतर काकाला म्हणायचं काका मी भीम तुम्हाला भेटण्याकरता आलो आता देवाचं ऐकल्यानंतर भीमाने लोखंडी पुतळा घेतला काकाच्या समोर मांडला आणि मांडल्यानंतर काकाला सांगितलं काका मी तुम्हाला भेटण्याकरता आलो काकाने सांगितलं भीमा जरा जवळ ये जसा तो जवळ बोलत होता तसा भीम लोखंडी पुतळा काकाच्या समोर सरकत होता जसा तो लोखंडी पुतळा काकाच्या समोर आला जसा समोर आला तसं धृतराष्ट्राने त्याला कडकडून मिठी मारली जशी मिठी मारली तसं त्या लोखंडी पुतळ्याचं पीठ झालं आणि झालेलं पीठ त्या भीमानं पाहिलं भीमाने पाहिल्यानंतर भीम विचार करतो या म्हाताऱ्यानं या लोखंडी पुतळ्याचं पीठ बनवलंय माझं तर चांगलं नीट थालपीठ बनवलं असतं कशाला या म्हाताऱ्याच्या नादी लागता म्हणून आलिंगनाचे 3 प्रकार मी तुम्हाला सांगितले महाराजांनी या ठिकाणी जे काय आलिंगन सांगितलं याला म्हणतात बोधाचं आलिंगन म्हणून आलिंगन घडे मोक्ष सायुजता जोडे ऐसा संताचा महिमा झाली बोलायाची सीमा एकदा वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे भजन करू राहिलेल्या 15 मिनिटांमध्ये सेवेला विराम विठोप्पा रकुमाये जय जय विठोप्पा रकुमाये
कुमार कुमार डोबार कुमार कुमार डोबार 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 कुमार 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 डोबार 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 अलिंगण घडे मोक्ष सायुजता जोडे ऐसा संताचा महिमा झाली बोलायाची सीमा. महाराज म्हणतात सायुज नावाचा मोक्ष प्राप्त होतो. 4 प्रकारचा मोक्ष आहे. एक आहे स्वलोकता, दुसरा आहे समीपता, तिसरा आहे स्वरूपता आणि चौथा आहे त्याला म्हणतात सायुजता. स्वलोकता मोक्ष कशाला म्हणतात? देव ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणी राहण्याकरता मिळणं त्याला म्हणतात स्वलोकता मोक्ष. ज्या देवतेची भक्ती आपण करतो, कुठलीही देवता असू द्या, ती देवता ज्या ठिकाणी वास्तव्याकरता असते त्याला त्या ठिकाणी आपल्याला राहण्याकरता मिळणं त्याला म्हणतात स्वलोकता मोक्ष. दुसरा मोक्ष आहे त्याला म्हणतात समीपता मोक्ष. देवाच्या जवळ राहण्याकरता मिळणं याला म्हणतात समीपता मोक्ष. नंबर 3 त्याला म्हणतात स्वरूपता मोक्ष. देवासारखं रूप प्राप्त होणं याला म्हणतात स्वरूपता मोक्ष. वैकुंठात गेले, वैकुंठवासी झाले. आता वैकुंठवासी व्हावं कोणाला असं वाटतं का? वैकुंठ भेटावं प्रत्येकाला वाटतं, पण वैकुंठवासी व्हावं असं कोणाला वाटत नाही. माणसं वैकुंठवासी कधी लिहितात? एखादा गेल्यानंतर त्याला लिहितात वैकुंठवासी. तसं पाहिलं तर तो वैकुंठाला गेलेला नसतो, पण त्याच्या पुढं नरकवासी काही लिहिता येत नाही. मग कमीत कमी वैकुंठ, कमीत कमी नाव तरी असावा म्हणून लोक वैकुंठवासी लिहितात. म्हणून वैकुंठात गेले रे गेलं की त्या ठिकाणी सगळी जेवढी काही मंडळी आहे सगळ्यांना रूप देव आपलं देत असतो बरं का. लाजले की माया आता कोणा ओवाळू, जिकडे पाहावे तिकडे चतुर्भुज गोपाळू. ओवाळू मी गेले माय गेले द्वारके, जिकडे पाहावे तिकडे चतुर्भुज सारखे. ओवाळू मी गेले माय शारंग धरा, जिकडे पाहावे तिकडे चतुर्भुज परिवारा. ओवाळू मी गेली माय असख्या माझारी, जिकडे पाहावे तिकडे चतुर्भुज नरनारी. वैकुंठवासी झाले, सगळं रूप आपल्याला देवासारखं प्राप्त होणं याला म्हणतात स्वरूपता मोक्ष. चौथा जो काही मोक्ष आहे त्याला म्हणतात सायुज्यता मोक्ष. देव आणि भक्त वेगळा न राहणं याला म्हणतात सायुज्यता मोक्ष. याच्याकरता ज्ञानोबराय एक सुंदर प्रकारची उभी देतात बरं का. ज्ञानोबराय म्हणतात, काय म्हणतात? लवणाची कुंजारी सुदलिया लवण सागरी, ती नयेची माघारी परती जैसी. ज्ञानोबराय सांगतात लवणाची कुंजरी. लवण म्हणजे मीठ. मिठाच्या हातीनं बनवली, समुद्रावर धुण्याकरता नेली, 5-50 तास त्या ठिकाणी ठेवली. ठेवल्यानंतर पुन्हा मिठाच्या हातीन काढली, नाले गावात आणली. घडेल घडेल का? घडेल घडेल का? हा घडेल का? समोर बसलेले महिला मंडळ घडेल का? मिठाचे हातीन, येतं लक्षात? मिठाचे हातीन समुद्रावर नेली, 5-50 तास ठेवली, म्हणजे 2-4 दिवस ठेवली. ठेवल्यानंतर पुन्हा ती काढली, नाले गावात आणली, मारुतीच्या मंदिरात आणून ठेवली. घडेल का? हा मोठ्याने उत्तर, घडेल का? वा रे वा. इथले माणसं बोलतात बरं का, विठाला 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 विठाला. मिठाची हत्तीन, पाण्यापासून मिठाची उत्पत्ती आहे. पाण्यामध्ये मीठ टाकलं रे टाकलं की ते द्रव रूप झालं, पाणी रूप झालं. त्याच्यातलं पुन्हा ते बाहेर काढता येत नाही. हे जसं देव भक्त दोन्ही एक रूप झाले, मुळीचे संचले जैसे तैसे. महाराज म्हणतात देव आणि भक्त एक रूप होणं याला म्हणतात सायुज नावाचा मोक्ष. देवानं पुतणीला मारलं का नाही? पुतणीला मारलं, परंतु मारत असताना तिच्यातली जी काय प्राण ज्योत आहे ती निघाली आणि पुन्हा देवाच्या ज्योतीमध्ये एक रूप झाली. याला म्हणतात सायुज नावाचा मोक्ष. ज्ञानोबराय सांगतात तू सनकाधिकाचे निमाने, सायुज सौर सुदी धला पुतणे,
जी विषाचे निस्तन पाने मारो आली तुझे औदार्य जाणो स्वतंत्र देताना मनसी पात्रा पात्र कैवल्यैशे पवित्र वैरियाही दिधले याला म्हणतात सायुज्य नावाचा मोक्ष म्हणून अलिंगण घडे मोक्ष सायुज्यता जोडे हा काय आहे महाराज म्हणतात हा संताचा महिमा आहे ऐसा संताचा महिमा झाली बोलायाची शिमा संताचा महिमा काय संताचा महिमा सांगावा महाराज काय संताचा महिमा सांगावा नारद महर्षीच्या विषयामध्ये कोण भेटलं माहिती आहे का कोण भेटलं वाल्या कोळी भेटला संताची संगती घडली घडल्यानंतर प्रकार असा घडला की प्रभू रामचंद्र जन्माला येण्याच्या अगोदर रामायणासारखा ग्रंथ केले रामायण रामादे केले रामायण रामादे केले रामायण रामादे केले रामायण म्हणून काय केलं पाहिजे विषयामध्ये संगत केली पाहिजे महाराज संतन के संग लागरे देरियाची बनेगी ऐसा संताचा महिमा झाली बोला याची सीमा राम त्याला सोयीचं म्हणता येत नव्हतं उलट म्हणत होतं उलटा नाम जपत जग जाना वाल्मिक भई ब्रह्म समाना तो ब्रह्मस्वरूपाला प्राप्त झाला हा काय आहे संताचा ऐसा संताचा महिमा झाली बोला याची सीमा तीर्थे पर्वकाळ अवघी पाया पे सकळ संपूर्ण जे काही तीर्थ आहेत जे पर्वकाळ आहेत हे संपूर्ण पर्वकाळ संताच्या पायाजवळ वास्तव्य करतात का वास्तव्य करतात संत एकच काम करत असतात त्या देवाचं भजन करत असतात आपलं सुद्धा हित जर करून घ्यायचं असेल तर महाराज म्हणतात हित ते करावे देवाचे चिंतन करून या मन शुद्ध भावे एकविध देवाचं नाव घेणं काय अवघड आहे का काळवेळ नाम उच्चारिता नाही दोन्ही पक्ष पाही उद्धरती एक आता शेवटचा दृष्टांत तुम्हाला सांगतो देवाची भक्ती करणारी माणसं असतील पण यमाची भक्ती करणार आतापर्यंत कुणी जन्माला आलं का नाही एक ग्रस्त होता अरे म्हटलं प्रत्येक देवाचा भक्त वेगळा आहे हनुमंतरायाचे सुद्धा भक्त वेगळे आहेत का नाही प्रभू रामचंद्राची भक्त वेगळीच आहे प्रत्येक देवदेवतेचे भक्त आहेत पण आतापर्यंत यमाची भक्ती करणारं कुणीच नाही म्हणून आपण यमराजाची भक्ती केली पाहिजे पण जो भक्ती करणारा होता तो डॉक्टर होता कोण होता डॉक्टर होता त्याने यमराजाची भक्ती केली का यमाची भक्ती केली कारण त्याच्याजवळ पेशंट आलं तर ते टिकतच नव्हतं का पेशंट आलं की त्याच्याकडे टिकतच नव्हतं कुणी गिऱ्हाईकच त्याच्याकडं नसतं करायचं काय म्हटलं आता आपण यमालाच प्रसन्न करून घेऊ यमराजा प्रसन्न झाला प्रसन्न झाल्यानंतर डॉक्टर साहेबाला प्रश्न केला डॉक्टर साहेब अहो कशा करता तुम्ही मला हाक मारली आतापर्यंत माझी भक्ती कुणी केली नाही प्रत्येकजण भक्ती देवाची करतोय रामाची भक्ती कर श्रीराम जय जय राम श्रीराम जय जय राम हो देवाची भक्ती करणारी आहेत पण माझी भक्ती केली नाही तुम्ही का मला बोलावून घेतलं म्हटलं मी डॉक्टर आहे MBBS केलेलं आहे पण माझ्याकडे आलेलं पेशंट टिकतच नाही एक काम करा म्हटले काय माझ्याकडे पेशंट आलं ना मला फक्त त्याचं मरण कळालं पाहिजे बाकी काहीच नको मरण मला कळालं की सगळं मला प्राप्त झालं म्हटले हो तथाच तू फक्त एक काम तुला सांगतो पेशंट आलं रे आलं की कॉटवर टाकायचं कॉटवर टाकल्यानंतर प्रकार असा मी जर त्याच्या पायाकडे दिसलो की समजायचं पेशंट टिकणार नाही आणि मी जर डोक्याकडे दिसलो की समजायचं पेशंट कुठं जाणार नाही यमराजा निघून गेल्यानंतर एक पेशंट आलं पेशंट आल्यानंतर जे 2-4 कंपाऊंडर ठेवले होते त्यांना सांगितलं गड्या हो उचला पेशंट उचललं पेशंट टाकलं कॉटवर याने डोळे झाकले यमराजाची आराधना केली प्रकार असा घडला की यमराजा पायथ्याकडनं दिसता उषाकडे दिसला उषाकडे दिसला म्हटलं आता नो टेन्शन पेशंट आता काय जाणार नाही घरच्यांना सांगितलं टेन्शन काय घेऊ नका तो 100 रुपयात गुण येणार आहे बाहेर जर नेलं तर लाख रुपये तुम्हाला खर्च येईल बरं म्हटलं 100 आमचं पेशंट तर जाणार नाही ना हो म्हटले पेशंट जाणार नाही त्यानं काय केलं माहिती आहे का पिवळं पाणी घेतलं इंजेक्शनमध्ये भरलं आणि दिलं ना इंजेक्शन आता त्याला माहिती होती जाणारच नाही 2-4 गोळ्या दिल्या 100 रुपये घेतले गडी एकदम टाकाटक पेशंट झालं सगळीकडे याचं सगळीकडे नाव झालं म्हटले डॉक्टरकडे पेशंट नेलं की डॉक्टरला त्याचं मरणही कळतं त्याने सांगितलं ना कुठं न्या ही टिकणार नाही तर खरंच पेशंट टिकत नाही सगळीच गर्दी त्याच्याकडे व्हायला लागली सगळी पेशंट त्याच्याकडे आल्यानंतर प्रकार असा घडला
एक म्हातारा गलित गात्र झालेलं होतं. काही सेकंदामध्ये मरणार होतं, परंतु त्याची सहीची गरज त्याच्या मुलांना होती. मुलांना विचार केला, म्हातारं गेलं, सही जर याने केली नाही तर याच्या माठीमागं वारस हक्कानं किती लागतील सांगता येणार नाही. म्हाताऱ्याची सही पाहिजे. म्हटले लाखो रुपये जाऊ द्या, म्हाताऱ्याची सही आपल्याला घेता आली पाहिजे. म्हातारं उचललं, डॉक्टरकडे नेलं. डॉक्टरकडे नेल्यानंतर सांगितलं, गड्या हो पेशंट उचला. पेशंट उचललं, जसं उचललं तसं क्वाटवर टाकल्यानंतर गाड्याने डोळे झाकले. पण प्रकार असा घडला की तो यमराजा डोक्याकडे दिसला नाही, पायाकडे दिसला. त्याने विचार केला, हे जर पेशंट जर गेलं तर 1 लाख रुपये मिळणार होते, 1 लाख रुपये आपल्याला मिळणार नाही. आता हे डॉक्टर फार हुशारच होतं. कोविडच्या काळामध्ये किती डॉक्टर हुशार होते माहिती का? पाण्याचे इंजेक्शन दिले, पण 4-4, 5-5 लाख रुपये एका पेशंटकडून घेतले. बरोबर आहे का नाही? तसा डॉक्टर फार चॅप्टर होता. म्हटलं लाखो रुपये आपल्याला भेटते, म्हातारा जर जगलं तर सही जर केली तर. म्हटलं आता काय करायचं? 2-4 कंपाऊंडर होते, त्यांना सांगितलं, गाड्या हो आता यमराजा पायाकडे दिसलाय, म्हातारा टिकणार नाही, पण एक काम करा, तुम्ही खाट फिरवा. खाट फिरवली. प्रकार असा झाला, यमराजा पायाकडे नाही आला, तो आला मस्तकाकडे. आता म्हातारा काय जाणार आहे का? म्हातारं काय गेलं नाही. म्हातारं ताटकणी उठलं, सही बी केली, याला लाखो रुपये मिळाले. पण जो त्याला नेणारा जो काही दूत होता, यमाचा दूत, पण मोकळा वर गेला ना. वर चित्रगुप्तानं विचारला, अरे यम्या खाली गेला होता, खाली गेल्यानंतर ते म्हातारं तू आणलं नाही. त्याने सांगितलं, काय सांगावं? म्हटले खालचा डॉक्टरला चॅप्टर रे, खाली गेलं की खाटच फिरवतोय. काय करा? म्हटले खाली गेलं की खाटच फिरवतोय, करायचं काय? चित्रगुप्तानं सांगितलं, यम्या आता डोकं चालवायचं नाही, पेशंट सोडून दे, आता तो डॉक्टरलाच घेऊन ये. आता बलामत झाली ना. म्हटले पेशंट आणणं अवघड आहे, आता डॉक्टर कसा घेऊन यायचा? आता तो चतुरा, तो शिरोमणी, गुण लावण्याची खाणी, मुकुट सकळा म्हणी, धन्य तुची विठोबा. यमाला आज्ञा केली. यमाचा दूत खाली आला. खाली आल्यानंतर डॉक्टर क्वार्टर पडलेला होता. हातपाय त्याचे दुखत होते, मेंदूमध्ये ताप गेलेली होती. डॉक्टर साहेबांनी विचार केला, काय करावं? आता माझं मरण आहे का नाही हे पाहावं म्हणून डॉक्टरांनी डोळे झाकले. डोळे झाकल्यानंतर प्रकार असा घडला की यमराजा उशाकडे नाही दिसला, पायथ्याकडे दिसला. पायथ्याकडे दिसला. आता याचा ठोकाच होता, पायथ्याकडे दिसला की खाट फिरवा. खाट फिरवा म्हणायचा. हो पायथ्याकडे दिसला. कंपाऊंडरला सांगणार, गड्या हो खाट फिरवा. तोपर्यंत त्या जो यमाचा दूत होता त्याने क्वाटवर उडी मारली, पायथ्यालाच बसला. आता म्हटला, गड्या खाट फिरव, नाही तर काय कर, उलटी कर, नाही तर सुलटी कर. आता मी तुझ्या पायथ्यालाच बसलेलो आहे. विठाला विठाला काय करत असतात? देवाचं भजन करत असतात, देवाचं चिंतन करत असतात. तो भक्त, तो देव, त्या देवाला कधीतरी माझं म्हटलं पाहिजे का नाही, हम तुम्हारे थे प्रभु जी, तुम हमारे है, हम तुम्हारे ही रहेगी ओ मेरे प्रियतम. मेरी लगी शाम संग प्रीत, दुनिया क्या जाने कोई क्या जाने, मुझे मिल गया मन का मीत, दुनिया क्या जाने. विठाला 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 विठाला. म्हणून महाराज म्हणतात, तीर्थे पर्वकाळ अवघी पाया पी सकळ. अशा संताची सेवा केली, देवाला प्राप्त होते. तुका म्हणे देवा, 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 तुका म्हणे देवा. त्यांची केली पावे सेवा, त्यांची केली पावे सेवा, त्यांची केली पावे सेवा. ऐसा संतांचा महिमा, ऐसा संतांचा महिमा, ऐसा संतांचा महिमा, ऐसा संतांचा महिमा, महिमा, ऐसा संतांचा महिमा, ऐसा संतांचा महिमा, ऐसा संतांचा महिमा. झाली बोलाया
बोलाया बोलाया बोलाया रे माझा रे बोलाया बोलाया बोला बोला बोलाया जे बोलाया बोला बोला बोलाया जे शिवा आ आ री डाली बोला या जे शिवा डाली जानी बोला याची सीमा 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 ऐसा संताचा महिमा ऐसा संताचा महिमा ऐसा संताचा महिमा ऐसा संताचा महिमा ऐसा संताचा ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली माऊली हो दोन मिनिट सर्व महिला मंडळ पुरुष मंडळ असेल असा वर हात घ्या सर्वांनी सुंदर प्रकारचं भजन करायचं 2 मिनिट राजा राम 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 सीता राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम राम राजा राम 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 सीता राम 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 सीता राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम 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 सीता राम 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 सीता राम 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 राजा राम राम सीता राम 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 राजा राम 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 सीता राम अलिंगण घडे मोक्ष सायुज्यता जोडे ऐसा संताचा महिमा झाली बोलायचे सीमा तीर्थी प्रभुगळा उगे पाया पे सगळा संताचा महिमा तुका म्हणे देवा त्यांची केली पावे सेवा ऐसा संताचा महिमा झाली बोलायाची सीमा आपली वेळ संपलेली आहे
योग्य असेल साधू संतांचे, चुकीचं असेल माझ्या बुद्धीचा दोष आहे, योग्य असेल ते ग्रहण करा, चुकीचं असेल माझी मला परत करा. या ठिकाणी हरिभक्तीपरायण बाळू महाराज वाघ यांच्या माध्यमातून त्यांचे संपूर्ण सहकारी नालेगावकर समस्त ग्रामस्थ मंडळी यांच्या वतीनं आमचे सिद्धनाथ महाराज मेटे यांच्या माध्यमातून या ठिकाणी आलेली कीर्तनरूपी सेवा आहे. माझ्याबरोबर आलेले त्यांचं नाव राहून गेलं सुरुवातीला हरिभक्तीपरायण गरुड पुराण कथाकार, त्यांचंसुद्धा या ठिकाणी 2-3 वर्ष कीर्तनं झाली, ते सुद्धा माझ्याबरोबर आलेले आहेत. त्यांचंसुद्धा सुंदर प्रकारची पेटीची साथ त्यांनी या ठिकाणी मला दिली. त्यांनासुद्धा माझ्या वतीनं सर्व ग्रामस्थांच्या वतीनं त्यांना मी या ठिकाणी धन्यवाद देतो. झालेली शिवाय या ठिकाणी हनुमंतरायाच्या चरणी समर्पित करून या ठिकाणी सेवेला विराम. विठ्ठल जय जय विठ्ठल.